आज 7वा दिवस. आम्ही ह्या लखनपूर गावामध्ये होतो आम्ही. काल मुक्काम इथे केला आणि आजचा 7वा दिवसाचा प्रवास चालू झाला आहे. शुभ सकाळ, नर्मदे हर. आणि आता आपण पुढच्या आश्रममध्ये जाणार आहोत. आणि एकदम गुलाबी थंडी पडली आहे, खूप थंडी आहे. आणि त्या आश्रममध्ये पत्र्याची शेड असल्यामुळे ते गार खूपच लागत होतं. रात्री खूप थंडी वाजत होती. आणि आता आम्ही इथून मार्गस्थ झालेत. हे बाबाजी सकाळचे 7 वाजलेत. आजचा 7वा दिवस, परिक्रमेचा 7वा दिवस. आणि शुभ सकाळ, नर्मदे हर. आणि आम्ही आत्ता मार्गस्थ झालो आहे. प्रवास पुढचा चालू आहे आणि पुढच्या आश्रममध्ये आपण आता चाय प्रसादीसाठी थांबणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आपण मार्गस्थ आहोत आणि आपल्याला मैयाचं अजून काही दर्शन नाही झालं. हे हायवे आहे आणि हायवेपासून मा नर्मदा थोडी दूर आहे, त्याच्यामुळे तिचं काही दर्शन झालेलं नाही आहे. मैयाचं दर्शन नाही झालं. आणि सुखकर असं प्रवास चालू आहे. आणि थोडंसं गाड्यांचा आवाज वगैरे होतोय. नामस्मरण करत करत आपण निघालो आहोत. पुढचा प्रवास चालू आहे. बडवानी सिटीमध्ये आपण जाणार आहोत. आणि बघूया, बडवानी खूप दूर आहे. आता बघूया किती दूर आहे ते, की बडवानीच्या आधीच्या आश्रममध्ये थांबता येईल. आणि तिथे आपण थोडं चाय प्रसादी. इथून बडवानी 34 किलोमीटर, अलिराजपूर 113 आणि वडोदरा 266. आणि आपण बडवानी शहराकडे आपण आता मार्गस्थ झालो. आणि 34 किलोमीटर अंतर आहे याचं. त्याच्यातलं आपण पूर्ण 34 तर नाही जाणार. बघूया कितीपर्यंत प्रवास होतोय. आणि आम्ही काय दररोज इतकं 34 किलोमीटर तर नाही चालत. मैया जसं चालवून घेईल तसं चालायचं. आणि
सकाळचे 8 वाजलेत. आणि रस्त्याला पूर्ण शेतीचं प्लॉट आहे. आणि इथे आता मक्का काढून झालेला, आता गहूची शेती होणार, पेरणी होणार. आणि इकडे केळीची शेती आहे. आणि आपले रसायनीचे बाबा नर्मदे तक्यापूर हे आपलं गाव लागलेलं आहे आणि ते हायवेला आहे. आणि मागे फत्यापूर गेलं, आता हा तक्यापूर आहे. आणि आपण पुढे मार्गस्थ अजून 2 किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि पुढे आश्रम आहे. बघूया कोणता आश्रम, मला आश्रमाचं नाव माहीत नाही आहे. पुढे आश्रम आहे, तिथे गेल्यानंतर आपण बघू आश्रम कुठचं आहे. आणि आता आपण मंडवाडा ह्या गावी आहोत. आणि हायवेला लागूनच हे गाव आहे. आणि मंडवाडा येथेच आश्रम आहे. अजून काही सापडलेलं नाही आहे. आता बघूया पुढे कुठे आश्रम आहे. मंडवाडामध्ये आश्रम आहे असं सांगितलेलं आहे. हे अंजड गाव आहे. आणि ह्या अंजड गावामध्ये परिक्रमा वासियांसाठी हे बाबाजी चाय प्रसादची सेवा देतात. बाबा तुमचं नाव काय? नाही, गोविंद गेहलोत. परिक्रमा मां नर्मदा परिक्रमा. बाबाजी आपका नाम? गज्जू पाटील. सर्व परिक्रमा चाय प्रसाद घेतात. आणि हा रोडवरतीच आहे. आणि हे अर्जुन बाबा आता सापडले नाही, दत्त बाबा अर्जुन होते.